सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यापीठाकडून व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाची एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेला जी काँग्रेसची संघटना आहे, विद्यार्थी संघटना NSUI, या संघटनेने विरोध केलेला आहे आणि त्यांच्याकडून असं सांगितलं जातं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने ही वक्तृत्व स्पर्धा का घेतली जाते। जर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तुम्ही वक्तृत्व स्पर्धा घेत असाल तर मग व्हॉइस ऑफ फुले का नाही, व्हॉइस ऑफ गांधी का नाही, व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी का नाही, व्हॉइस ऑफ संविधान का नाही, अशा प्रकारचं त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत या विद्यापीठातील काही विद्यार्थी आहेत, त्यांचं नेमकं या स्पर्धेबाबत काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। व्हॉइस ऑफ देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने ही वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते, NSUI कडून याला विरोध केला जातोय। तुमचं नेमकं काय म्हणणं आहे या स्पर्धेबाबत? मुळात व्हॉइस ऑफ देवेंद्र ही जरी स्पर्धा विद्यापीठात पातळीवर घेतली जात असली तरी ह्या वक्तृत्व स्पर्धेचा मूळ गाभा असा आहे का विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, त्यांची वैचारिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा असेल तर त्यांचं म्हणणं असं की मग व्हॉइस ऑफ गांधी घ्या, व्हॉइस ऑफ फुले घ्या, व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी घ्या। नाही, नक्कीच हेही पुढच्या काळात घेतलं जाईल, पण आज देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 10 वर्षात राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशा स्पर्धा घेतल्या जात आहेत किंवा अनेक नेत्यांनी ट्विट केले की विद्यापीठ राजकारणाचा भाग होत चाललंय। नाही, ठीक आहे, याचा 70 वर्षात तुम्ही जर इतिहास बघितला तर काँग्रेसच्या घराण्यातली आणि विशेषतः गल्लीबोळातल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाने वक्तृत्व स्पर्धा झाल्यात। गेल्या 70 वर्षामध्ये शैक्षणिक धोरण राबवताना काँग्रेसचा अजेंडा राबवला गेला, काँग्रेसच्या नेत्यांचा राजकीय अजेंडा राबवला गेला, विद्यापीठामध्ये राबवला गेला। आज जे रोहित पवार टीका करतायत त्याच रोहित पवारांच्या आजोबांनी काय केलं, आदरणीय शरद पवारांच्या नावानं 75 ज्यावेळेस झाली त्यावेळेस विद्यापीठाने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या। यापूर्वी शरद पवारांच्या नावाने देखील व्हॉइस ऑफ शरद पवार अशा नावाने वक्तृत्व स्पर्धा झाली। जरी व्हॉइस ऑफ शरद पवार नावाने नसल्या तरी वेगवेगळ्या नावाने शरद पवारांच्या विषयात राबवल्या गेल्या आहेत आणि महाविद्यालयीन पातळी अनेक ठिकाणी राबवल्या जात आहेत। यापूर्वी विद्यापीठात काँग्रेसनं त्यांचा अजेंडा राबवला होता, त्यांची सत्ता होती तेव्हा, असं म्हणणं आहे तुमचं? राबवलाच आहे, आता भाजप राबवते असं म्हणणं आहे तुमचं, म्हणजे असं म्हणता येईल? आमचं म्हणणं भाजप राबवतं असं नाही आहेत। मूळ ह्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय असा आहे की देवेंद्रजींनी गेलेल्या 10 वर्षात शैक्षणिक सामाजिक जे योगदान दिलं आहे हा सर्वसामान्य विकसित महाराष्ट्राबद्दल ही वक्तृत्व स्पर्धा आहे। तुमचं काय म्हणणं आहे? NSUI कडून याला विरोध केला जातोय आणि त्याची कारणं वेगवेगळी सांगितली जातात। आता तुम्हाला मी सविस्तर विषय सांगतो एका मिनिटामध्ये। या स्पर्धेचं नाव आहे व्हॉइस ऑफ देवेंद्र, पण या स्पर्धेचा विषय आहे मुळात विकसित महाराष्ट्र, ज्यामध्ये विद्यापीठ स्तरावरल्या कोणत्याही महाविद्यालयातली विद्यार्थ्यांना बंधनकारक केलेलं नाही। त्यामध्ये ऐच्छिक आहे, ज्या विद्यार्थ्यांना यात सहभागी व्हायचं ते होऊ शकतात, ज्यांना नाही व्हायचं ते नाही झालं तरी चालणार आहे। यस बरोबर, तसंच लिहिलेलं गेलं त्यात पत्रात, तुम्ही परत एकदा वाचा। त्यात लिहिलं गेलं की ज्यांना सहभाग व्हायची इच्छा आहे त्यांनी सहभागी व्हा आणि त्या स्पर्धेचा मूळ विषय असा आहे की विकसित महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी युवा पिढी आहे त्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणेने त्या विद्यार्थ्यांना देवेंद्रांचं काम बघून जे मत मांडायचं आहे तिथं त्या ठिकाणी कोणती विचारधारा कोणती संघटना असं नाही आहे, तिथं तुम्ही कोणता विचार मांडू शकता आणि तिथनं तुम्हाला जे काही विकसित महाराष्ट्राबद्दल मत मांडायचं ते मांडल्याबद्दल तुम्हाला तिथं बक्षीस पण जाहीर केलेलं आहे। काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेकडून विरोध केला जातोय, आता देखील आंदोलन सुरू आहे आणि ही स्पर्धा जोपर्यंत रद्द होत नाही किंवा या स्पर्धेवर जोपर्यंत बंदी आणत नाही किंवा तसं परिपत्रक विद्यापीठ काढत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाते। हे बघा, काँग्रेसचं जे काही परिवार आहे आणि काँग्रेसच्या काळातील जे काही लोक होते त्या लोकांच्या नावानं किती विद्यापीठ स्थापन आहेत, आज कितीतरी विद्यापीठांची नावं त्यांची आहेत, कितीतरी महाविद्यालयांची नावं त्यांची आहेत, कितीतरी उपक्रमांची कार्यक्रमांची शिष्यवृत्ती योजनांची नावं त्यांची आहेत। मग इतर जो काही मतप्रवाहाचा लोक आहेत त्यांनी असं म्हणायचं का काँग्रेसनं त्यांची नावं का लावली? अरे, आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, आज राज्याचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रथम नागरिक आहेत, त्यांच्या नावानं जर एक स्पर्धा आयोजित केली तर काय तुम्हाला एवढं म्हणजे तुमच्या पोटात पोटसूळ उठायचं कारण काय? तुम्ही 70 वर्षामध्ये काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या भारताला माहिती आहे आणि म्हणजे नको त्या गोष्टीचं आव्हानाचं काम हे लोक करतायत। ज्या पद्धतीनं काँग्रेसनं मागच्या काळात विद्यापीठ महाविद्यालय टार्गेट केले गेले, टीका अशी केली जाते की विद्यापीठाकडून राजकीय अजेंडा चालवला जातो किंवा राबवला जातो, अशी सुषमा अंधारे असतील किंवा रोहित पवार असतील यांनी ट्विट करून ही टीका केलेली आहे की राजकीय अजेंडा राबवते, राजकीय अजेंड्याचा भाग होतोय विद्यापीठ। हे बघा, आता तुम्ही जे लोकांची नावं घेतली ते लोक विद्यापीठात येतात, कितीतरी अनेक वेळा विद्यापीठातून बैठका घेतात, विद्यापीठाचं वातावरण दूषित होतं,
ते नाही सांगत. तुम्ही आज ही स्पर्धा घेतली, स्पर्धेमध्ये एकही राजकीय शब्द नाही. तुम्ही त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागी व्हायचे. विद्यार्थी का डान्स बारवरचे विद्यार्थी आणायचे का दारूच्या अड्ड्यावरचे विद्यार्थी तर बोलायचे? विद्यार्थी वर्ग कुठे भेटतो? कॉलेज कॅम्पसवर, विद्यापीठाच्या कॅम्पसवर. तर विद्यापीठाने एक पत्रक काढलं की देवेंद्रजींच्या नावाची जी स्पर्धा आहे त्यामध्ये तुमचं मत मांडू शकता, तुम्ही व्यक्त होऊ शकता, त्यातनं विद्यार्थ्यांना पुढे येता येईल. स्टेज याला जो विरोध होतोय तो चुकीचा आहे असं तुमचं म्हणणं आहे. चुकीचं आहे. दादा, तू पण या विद्यापीठाचा एक विद्यार्थी आहेस. तुला काय वाटतं की व्हॉइस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा व्हावी की रद्द करावी? सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने स्पर्धा आयोजित करतायत, परंतु मला असं म्हणायचं, देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा प्रथम नागरिक असतो आणि कोणत्याही एखाद्या पुरुषाच्या नावावरती आपण स्पर्धा घेत असलो त्यापेक्षा या स्पर्धेचं मुख्य त्यांचा NSUIचा विरोध जो आहे तो व्हॉइस ऑफ देवेंद्र हे जे नाव आहे की त्याला विरोध आहे. तसं काही नसतं. आपण कोणत्याही पुरुषाच्या नावानं स्पर्धा आयोजित केली तर मुख्य उद्देश काय असतो की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कौशल्यांना वाव भेटणे हाच मुख्य उद्देश असतो. त्यांना एक प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते. त्या प्लॅटफॉर्ममुळेच ते पुढे येऊ शकतात ना, त्यांचे वक्तृत्व गुण पुढे येईल. तर मला असं वाटतं की नावामध्ये म्हणजे आपण नाव म्हणल्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना जे समजा जो उद्देश आहे स्पर्धेचा तो उद्देश साध्य होणं महत्त्वाचं आहे. यामध्ये राजकारणाचा काहीच विषय आला नाही पाहिजे. NSUI कडून असं सांगितलं जातं की मग व्हॉइस देवेंद्र फडणवीसांच्या नावाने घेतात तर मग गांधींच्या नावाने का नाही, फुलेंच्या नावाने का नाही, डेमोक्रेसीच्या नावाने का नाही, व्हॉइस देवेंद्र फडणवीसांच्याच नावाने का? असं काही नसतं. मुख्यमंत्री साहेब आहे ते महाराष्ट्राचे आणि त्यांच्या नावाने घेणं काही म्हणजे यात काही अनुचित नाही ना. आपण म्हणजे कोणत्याही पुरुषाच्या नावानं घेऊ शकतो, त्यात काही मला तर असं वाटतं की आपल्याला प्लॅटफॉर्मची गरज आहे. प्लॅटफॉर्म भेटणं ते महत्त्वाचं आहे. शासन आपल्या परीनं प्रयत्न करतं आहे. नाव महत्त्वाचं नाही. नक्कीच आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचा एक गट जो आहे तो या स्पर्धेला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर एक गट जो आहे तो स्पर्धेचं समर्थन करतोय आणि स्पर्धेचं समर्थन करण्याचं कारण असं आहे की नाव काय आहे याला महत्त्व नाही, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव भेटतोय हे महत्त्वाचं आहे. आणि यापूर्वी देखील काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसनं देखील अनेक त्यांच्या नेत्यांच्या नावावर अशा स्पर्धा भरवल्या होत्या किंवा शरद पवारांचं विद्यार्थी सांगतात की त्यांच्या नावाने देखील अशा स्पर्धा झाल्या होत्या. पाहावं लागेल खरं तर यामध्ये आता विद्यापीठ काय निर्णय घेते, कारण की NSUIचे जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत ही स्पर्धा रद्द झाली असं परिपत्रक विद्यापीठ काढत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू अशा प्रकारचा इशारा या विद्यार्थ्यांकडून दिला गेला आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.